आता ही बाई ही फांटी बघा. आता मलाही सांगा हे बा येईनी ना. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण ट्रॅक्टरवर आणि आज आपल्याला जेवण त्या पाहिजे माहीत थंड थंड बाबा पण चालले. बाबा पुढं सगळं साहित्य आहे आणि खाणं सोडायचं आहे. आणि ते माणसं आहे ना काय बांधायला साडी बांधायला त्यांच्यावर लक्ष द्यायचं आहे. आज 4 दिवस माझी ड्युटी तिकडे राहणार आहे. चाललं बाबासोबत आणि मी आता तिकडे खाणं सोडायचं फ्लोअर आणि ट्रॅक्टरवर चाललो. अंदाज ना लगे. मोटर कुठे? मोटर तिकडे ठीक आहे. मला वाटतं ही का काय अहो भरपूर खोली पाणी. काय मासे कुठे मासे ते पण ही आहे. वाव मासे बघा. डाकर टाकली मी. ही खरंच आहे. 1 2 3 आहे. का वेळ मासे बघा. दगड टाका बरं एक छोटस. किती कवा टाकेल माहिती की आम्ही जुन्या घरी होतो ना तेव्हा आणले ते काहीतरी 100 रुपयाला एक मासा. मासे 3 मासे टक्के किती मासे त्यांनाच माहिती किती टाकले ते. चौथा तो तिकडे मिळाला का? 1 2 3 चौथा खाली आला. हा 1 2 3 चौथा कुठे मग खाली गेला. हा 1 2 3 4 तिकडे येतो बरोबर. तो 5वा गेला. 5 आहे. अहो भरपूर आहे हो. एक नाही जास्त आहे. ते मिशा मासे ना मिशा आहे तेच ना. कारण आज मी पहिल्याने माझ्या तळ्यामध्ये मासे बघितले एवढ्या वर्षातून म्हणजे 7-8 वर्षापूर्वी टाकले ते आज दिसले मला. चला आपल्या तिकडे खाणं मी सोडायचंय. आज माणसं आले. हा स्लीप होऊन जाईल. आता ही बाई ही फांटी बघा. आता मलाही सांगा हे बा येईनी ना. सगळं झालंय तिकडे गेली माणसं. ही बांधलेली. हां माझा ही फांटी मी बांधू का माझ्यासाठी ठेवली की ही. हां ते सांगा मन असं आहे तसं हे बांधायला नाही लावेल. अहो म्हटलो नाना श्री ही फांटी जर तुटली ना 4-5 फळांची नुकसान होईल माहिती का. आता ही बघते हे बाई या दोरी हे बघू शकता. आता तुम्ही हे फोन आला तर मित्राचा हे नाही जमणार मला असं. त्यांना मी परत तिकडे येऊन बांधायला ही परत हे बघ हे काय असं का. आणि आता परत आली म्हण माझ्याकडं 100 रुपये 100 रुपये दे ना दादा. पहिले काम मग संध्याकाळी पैसे. आज फायनल करून जायचं म्हण असं तसं. बाबा मग ही बांधली असती ना हो. ही काय ही काय वा खाली त्यापेक्षा ते माझं म्हातारं परवडलं असते. हे बांधले का हे बांधले ही बांधली फांटी नाही ना. परत एकदा मी चक्कर घेऊन गेलो. परत एकदा चक्कर गेली. त्यांना सांगितलं माझ्या काल डोकं गरम झालं होतं म्हटलं. आता इकडं ही फांटी राहिली. आता अजून दिसली तर अजून बघूया. हा आता इकडं बघू ही बा ही राहिली. चार्जिंगवरली गँग आहे ती. चार्जिंगवरली ही काय एक फळ तिचं काही विशेष नाही. ही बघा आता ही याच्या वाटकून द्यायली. ही खरं म्हणजे खाल्ली फांटी ही आहे. हिला असं वरती बांधायचं. परत ती झाली या 4-5 फळं हिला वरती बांधायचं असं आहे बा. पहा बरं मग तेव्हा फळांना पावडर लागेल का नाही. हां आता ही त्यांच्याकडून बांधून घेईल. त्याला जेवण करून राहिले ते म्हणून 100 रुपये भेटेल का. अजिबात नाही. कालच तुम्ही एकदम माझं डोकं खराब करेल. छोटंसं काम चाललं आहे. पाणी खोलायला लागलं भाई दिसतं नाही. खोलायला लागलं मग आता ट्रिपला पाणी काय येत नाही काय नाही येत. आता समजलं का नाही फिल्टर चॉक. आता इकडं खोललं असं एवढं क्षार होतं ते ना. इकडं हात आपण त्याचं केलं. आता परत कंटिन्यू केलं खाणं सोडायचं. डायरेक्ट पूर्ण चॉकअप झालं. एक पण जायला जागा नव्हती. एक पण डायरेक्ट पाणी रिटर्न विहिरीमध्ये चाललं होतं. साफ करून चाललं. तो झालेला आहे खाणं सोडायचं काम. आता बांधून राहिले ना या गेली ते ना त्या गेले होते. ही गेली माझ्यासाठी ठेवली का.
नाही बांधली ही नाही बांधली तीच बांधली. एक अर्धी तेवढी गेलं. कुठे गेली? खाली फाट्यावर वाचले ते बांधले. हा, मग खाली फाटे बाकी लागली ही खाली फांटी नाही का सांगा बरं तुम्हीच. इकडं बाकी यावा. ओ ही घेतली का नाही अंगची? त्याची ती अंगची ही याची ती अंगची काय ही वाली आहे ना याचीच त्या अंगची बाजू ही राहिली अजून ही. हे बघा आता तुम्हीच बघा इकडं काय पाहिलं का नाही ना. आणि ही हिचे वाले फांट आहे काय खाली. इकडं दोऱ्या नरम आहे म्हणजे त्या कुयल दोऱ्या आहे त्या पण चेंज करून टाका. परत मला फादर बोलले तू काय करतो का? एक पाचवे कुठे गेले ते? ओ पाचवे कुठे गेले? ते गाडीवाले कुठे गेले? आवाज द्या बरं तुम्ही. ते गाडीवाले कुठे? आवाज द्या बरं. कुठे या एक एकच पदर येतील. एक एकच पदर चालतं एखादी अर्धी येईल ना पदर तिकडे. हा आपण तुम्ही म्हण ही बांधायची पण ही बांधेल पण हे बघा इकडं सगळा माल खाली जमिनीवर आहे. ही एक जमीन ही पावर ही तर मी आता त्याच्यावर ठेवली नाही ती ही पा अशी काय माणसं यार. आता बाबाला इकडे पप्पानी गाडी आणून सोडली इकडं याच्याकडे आणि इकडं ताक आणि याच्यात टेप गाईची ही बा ठीक आहे टेप दादा मला गाईची टेप केव्हापासून द्यायला लागली. काय काय आणता येईल देव टाकून आता ते आता किती पार ते लय घट्ट टाकी त्यापेक्षा हा घट्ट ताक होता. चावी गाडीची घेतली 2 आंबे घेतले खिशात घालून. आता पप्पाचं म्हणून आलता तुम्हाला आलता घालणार फोन बरं नाही मी नेमकं ना त्यांच्या चक्कर मार मला समजलं तुमचा फोन आला. अन्न म्हणा अर्धा तास पाणी द्या मग ते याचं स्लरीच उपयोग होईल का. सो आता मी ना घरी आलोय गौरीला पाणी पाजायचंय ना मग आता बाबाचा डब्बा आणि हे एवढं कुठले चाललो ते घरी आपल्या घराचे बसली आता. गौरीला ना ती ना मारती थोडी थोडी जास्त नाही पण थोडी थोडी. ते कसं आईला जर मारलं तर परत डोक्याला ताण होईल मग आपण थोडं घरी चक्कर पडला चालत दूध पाणी पाजून येऊ. स्वतः चाललो खाली दिल्या मळ्यात तिकडं तबील आहे तिकडे चाललो आता कारण की पाणी आटलंय ना मोटर बंद करायची आणि तसंच पाणी थांबायचं आहे ते माणसांवर लक्ष द्यायला. गाडी चालूच ठेवली बोटं घालायची होती ना आणि दरवाजा लावायचं तर आई एकट्याच्या घरी. इकडे कडमेड चालले त्याला झालं होतं त्यांचं हे कडाचं सगळं चालले जायचंच होतं घरी पण मग ना फांट्या दिसलं लगेच तिकडे बोलून गेलं 4 गल्ल्यांच्या फांट्या खाली होत्या मग त्या बांधून घेऊन राहिलो. तोपर्यंत चला बाबा त्यामुळे जायचं मोटर पाणी लय कमी झालं आहे चला टाईम नाही आपल्याला. परत मोटर आटली तर लगेच तडाका तेव्हा ते लगेच उठलं आहे ना काय माहिती काय माहिती. सो गाईज आता घरी आलेलो आहे आणि इकडं आलो तर पप्पाची गाडी पण आलीच होती ओझर झालं ते आणि इकडे आपल्याला बांबू लावायचे 1000 का 2000 बांबू आहे वरच्या प्लॉटसाठी पेरूसाठी. पेरू आपण घरचे बांबू लावलेले ना मग आता आपण हे बाहेरून विकत आणलेले आहे काहीतरी 2 रुपये बांबूने. मग आता उद्या परवा आपल्याला लावायचे पण आता सध्या डाळिंबाचं काम चालू आहे डाळिंबाचं काम उरकून घेऊ. काय हो ते कुत्रं आहे ना तिकडं ते नाणीनी ना मोगऱ्याचं आणि आवळा हे सॉरी मोगरा आणि एकच ना पातूड
ते लावेले ना, त्याच्यामध्ये कुत्रे तिथे जाऊन खड्डे खाणून झोपून घेतं. आणि कुत्रं जास्त करून आपली टाकीपाशी जास्त बसतं. त्याला उसकलं तर नळी मारलं तिकडं निघून तिकडं वाळाकडं, तिकडं पाणी असलं मग ते पाण्यात झोपतं. मग आता बघू, आता पप्पा आहे ना पाणी इथल्या मायात जायला तिकडं माणसांकडे चक्कर द्यायला परत, कारण की मला तेवढा टाईम नव्हता. मला मोटर पाणी आटलं तर ना, मग तिकडं मोटर बंद करायची होती, तेव्हा टाईम नव्हता. मग आता घरी आलो आहे, पाणी पिलं. आता पप्पा बोलले तू थांब मी जाऊन येतो, आणि त्या 3 वाजता जाऊन ट्रॅक्टर घेऊन येऊ आपण तिकडून. आता आता इकडे पिपटांपाशी उभं आहे, ते मावशीच्या मुलीला मोबाईल घ्यायचं ना. बाबा मोबाईल आणला आहे, ओप्पोचा आहे, मला माहीत नाही कोणचा, तर असं घेतला आहे. त्याला ना सिम टाकायचं आहे म्हणून इकडं मामाने आणलं आहे. मामा इकडंच साईडला गेले, ते दाखवायचं नाही. आता इकडे दिदीला आणि थांबले मामा. आता ना दिदीला आपण आणलं होतं, आता वाजले कंप्लीट 5, 3:30ला ती येते. पण मग 3:30चे 4 झाले, पण मग काही गाडी आली नाही. मग आता थोडी 4 वाजून 10-15 मिनिटांनी गाडी आली, कारण की एक त्यांचं ग्राहक थांबलेलं होतं शाळेमध्येच. कारण की एक त्यांच्या शाळेमध्येच एक मुलगी ना तिथेच थांबलेली होती, त्याच्यामुळे तिला परत पुढं आणून सोडलं सरांनी. मग गाडीमध्ये बसवलं, मग निघाले. आता बाबाने इकडे पाणी लावायले, पण माहीत नाही कशावर लावले. आता बाबाकडे चाललो मी चक्कर मारायला. बरं आता धन्यवाद पाणी लावायले बाबांनी. आज का बरं पाणी लावलं काय माहिती. का आज का बरं पाणी लावलं? लावायला सांगितलं होतं. बर, पप्पाने मला हवेला सोडलं. आता पाय चाललो आहे, ट्रॅक्टर आणायचं आहे. कारण की ट्रॅक्टर सकाळपासून याच माहिती आहे ना, फक्त मी जाय चालू आहे माझी घरापासून ये. पप्पा मस्त 3-4 चक्कर झाले. पप्पाला म्हटलं गाडी डिझेल घेऊन सॉरी गाडीत पेट्रोल टाकून आणा. आणि पेट्रोलला आता नेमकं तिकडे बंद वाटतं. मग आता बघू 10व्या मैलावर जात्या का मग 9व्या मैलावर जाते, त्यांनाच माहिती. आता लिटर पण आलो आहे डाळिंबाच्या प्लॉटमध्ये पण. हो दोऱ्या तिडेचे इकडे आपण स्लरी, आज परत स्लरी बनवली. झाकण लावून घेऊ तर काय ते तारीख 2 झाकणं पडेल असे फ्लोअरचे. माझ्याकडून नाही पडेल, माणसं पण पडेल. ते पहिली गडी होता त्याचं पण पडेल. आता चला भेटू डायरेक्ट घरी, बाय. ट्रॅक्टर आपण पायनीतून घेऊन आलो. तसं आहे ना, माझ्या मोबाईलला एक प्रॉब्लेम राहिलं. मोबाईलने सिम येतोय, माझा सिम आहे जिओचं, काय चालू नाही राहिलं, काय नाही. मी जिओ कस्टमरला फोन करतोय, काय उचलते नाही, काय नाही. मी काय केलं, लास्ट पर्याय माझ्याकडे असतो, डायरेक्ट पोर्टिंग कोड आहे ना ॲप्लाय करून दिला. मग काय डायरेक्ट जिओसाठी ॲप्लाय करून दिलं, सॉरी VI साठी ॲप्लाय करून दिलं पोर्टिंगसाठी. आणि मग त्याच्यामध्ये त्यांचे कॉल यायला लागले लगापाठ 5-6 लगेच म्हणजे आत्तापर्यंत 15 कॉल आली. मग ना मी काय केलं, म्हटलं लास्ट पर्याय ना आता कॉल उचलू आपण. कॉल उचलला तर मग आहे ना मी सांगितलं असं समस्या आहे, मी आता काय माघार घेणार नाही. मला एकतर ना फुल रेंज पाहिजे, नाहीतर मी सिम कार्ड उद्या सकाळी पोर्ट करणार आहे. मुद्दाम केलं मी पोर्टिंग. गावात आहे ना जिओ एअर फायबर आहे, त्याला पण रेंज नाही. एअरटेल आहे, पण एअरटेल आहे ना आमच्या इकडे चालत नाही. म्हणजे 5G अनलिमिटेड नाही चालत, 4G चालतं. तुम्ही 4G किती चालवा. मग आता आहे ना घरी आलो, जेवण केलं, मस्त 8:30-9 मला मस्त 7ला जायला होतो. 7 ते आता 9:30 झाली. आता घरी आलो, जेवण केलं, म्हटलं आता ना तुम्हाला सांगावी का हाताशी. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय.